ज्यांची त्वचा ही ॲक्ने प्रोन आहे त्यांनी कोणती सनस्क्रीन वापरली पाहिजे, कारण ते आधीच ते खूप इश्यूमधून जात असतात, ते त्यांना भरपूर ॲक्ने येत असतात, सतत त्यांची स्किन ऑइली असल्यामुळे त्यांना सनस्क्रीन काहीतरी असं लावणं ते खूप हेवी वाटू शकतं, त्याच्यामुळे ते सनस्क्रीन हे अवॉइड करतात. तर असं करू नका. सनस्क्रीन अवॉइड करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे, तर राईट सनस्क्रीन तुम्ही यूज करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. तर राईट सनस्क्रीन तुम्ही कोणती यूज करू शकता, तर मी इथे तुम्हाला एक सजेस्ट करेन, ही सेटाफिलची सन SPF 50 ही सनस्क्रीन तुम्ही यूज करून बघा, कारण ही सनस्क्रीन तुम्हाला अजिबात स्टिकी करणार नाहीये, अजिबात ही लावल्यानंतर हेवी वाटत नाही. आणि सगळ्यात या सनस्क्रीनचा बेस्ट पार्ट म्हणजे ही नॉन कोमेडोजेनिक सनस्क्रीन आहे. जिथे जिथे नॉन कोमेडोजेनिक लिहिलेलं असतं ते असे क्लेम करतात की 100% तुम्हाला पिंपल्स या प्रोडक्टमुळे येणार नाहीत. जे काही तुम्हाला पिंपल्स ॲक्ने येतात ते तुमच्या खाण्यापिण्यातून किंवा दुसऱ्या कोणत्या इश्यूमुळे तुम्हाला येत असतील, पण या प्रोडक्टमुळे तुम्हाला 100% पिंपल्स ॲक्ने येणार नाहीत असं ते क्लेम करतात, कारण नॉन कोमेडोजेनिक आहे. ही नॉन कोमेडोजेनिक सनस्क्रीन जी आहे ती एकदम वॉटर रेजिस्टन्स आहे. वॉटर रेजिस्टन्स म्हणजे काय, तुम्हाला जरी घाम आला सुद्धा ही सनस्क्रीन कुठेही हलणार नाही. आणि सगळ्यात त्याचा बेस्ट पार्ट म्हणजे पीलिंग होत नाही. म्हणजे आपण सनस्क्रीन सुकल्यानंतर जेव्हा आपण हात फिरवतो स्किनवरून, तेव्हा बहुतांश सनस्क्रीन अशा असतात ज्या पील होतात, म्हणजे त्यांचं जे कवर आहे, जे वरचं जे आपलं प्रोटेक्शन आपण लावलेलं आहे, ती जी क्रीम आहे ती सगळ्याशी पील व्हायला लागते, म्हणजे ती अशी निघायला लागते, बरोबर. तर या सनस्क्रीनने ते पीलिंग होत नाही, ते खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही ही सनस्क्रीन नक्की ट्राय करून बघा. आता लावायचं कसं, तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर काही सनस्क्रीन थोडी आपल्या हातावर घ्यायची आहे. हातावर घेतल्यानंतर छान असं डॉट 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 करून घ्यायचे, ब्लेंड करून घ्यायची. स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटेल की ही व्हाईट कास्ट देते, तर तसं नाहीये. लावताना आपल्याला असं वाटतं की व्हाईट कास्ट देते, पण जेव्हा तुम्ही छान असं ब्लेंड कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अजिबात व्हाईट कास्ट देत नाही. छान ब्लेंड करून झाल्यानंतर अजिबात व्हाईट कास्ट देत नाही. आणि ही सनस्क्रीन तुम्ही फेस आणि बॉडीला सुद्धा लावू शकता. या सनस्क्रीनची लिंक मी स्टोरी आणि हायलाइटमध्ये मी दिलेलीच आहे.